आवाज महाराष्ट्राचा. पिंपरी चिंचवड शहरातील आपण जर बघितलं तर शवविकास बँक ही नावाजलेली बँक होती आणि अनेक ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी होते. मात्र अनधिकृत बंद केल्याचा आरोप देखील या ठिकाणी कामगार नेते यशवंत भोसले यांनी केला होता आणि त्यातूनच आज जे आहे ते सरकारी अधिकारी या ठिकाणी येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण कामगार नेते यशवंत भोसले यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाऊ, काय सांगाल एकंदरीत तुम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये तुम्ही अनेक आरोप जे आहेत ते केले होते. आज काय नेमकी सरकारी अधिकारी येत आहेत? सगळ्यात महत्त्वाचं आरोप नाही तर मी वस्तुस्थिती मांडलेली होती की नोव्हेंबर 2022ला या सर्व कर्मचाऱ्यांना कामावून काढून टाकलं. ते लिक्विडिटरनं त्यांना कुठलाही अधिकार नाहीये या कामगारांना कर्मचाऱ्यांना कामावून काढण्याचा किंवा बँक क्लोजर करण्याचा. शासनाची परवानगी न घेता त्यांनी हे कृत्य केल्यामुळं आता सरकारनं आम्ही तक्रार शासनाला दिली. शासनानं त्या ठिकाणी लेबर डिपार्टमेंटनं त्यांना कळवलंय की या लोकांना कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावं आणि बँकचं जे काही 3 वर्षाचा थकीत पगार आहे, वेतन, ते देखील त्यांना द्यावं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पत्र लेबर कमिशनर यांनी दिलेलं आहे. त्या अनुषंगानं 13/11/2025ला सर्व कर्मचारी कामावर हजर व्हायला आले. त्यांनी सांगितलं की 15 दिवसामध्ये लिगल काय असेल ते आम्ही कायदेशीर कळवू, परंतु दुर्दैवानं 15 दिवसात त्यांनी काही कळवलं नाही. त्यामुळं आता शासनानं आज धडक मोहीम राबवलेली आहे. चौकशी लावली बँकेची त्या की बेकायदेशीर क्लोजर करण्याबाबतची. त्यामुळं आता आज चौकशीला येणार आहे हे कळल्याबरोबर मागणी केली होती 3 वर्षाच्या वेतनाची. रात्रीच काल संध्याकाळी 6 ते 7 वाजता लिक्विडिटरनं सगळ्यांच्या खात्यावर 2 लाख 3 लाख अशी अमाऊंट टाकल्यामुळं पगाराच्या वेतनाचा टप्पा सुरू झालाय द्यायला. आता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे. कुठेतरी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाय का? येस, बिलकुल न्याय मिळालेला आहे आणि आता सरकारवर माझा, शासनावर विश्वास आहे. सरकार 100% कायदेशीर कारवाई करेल आणि 3 वर्षाचं वेतन त्यांना द्यावं लागणार आहे. आज काल रात्री पहिला टप्पा मिळाल्यामुळे लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. निश्चितच आपण बघतो की या ठिकाणी आपण बघू शकता की जे काही शासनाचे अधिकारी वगैरे असतील ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत कामगार नेते यशवंतजी भोसले यांच्या पाठपुराव्याला तिथे या ठिकाणी यश आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकता की या ठिकाणी जे काही शासनाचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर कामगार नेते यशवंतजी भोसले यांच्या ज्या मागणीला आणि पाठपुराव्याला जे आहे ते या ठिकाणी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीत आपण बघू शकता की या ठिकाणी शासनाचे जे काही अधिकारी आहेत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्यादा लोक नका थांबू, इथं बाकीच्यांनी थांबा. एक 8-10 लोक आपल्याला लागतील. आपल्याला तेवढे बाकी थांबा खाली. आपण या ठिकाणी बघू शकतो की शासनाचे जे लोक आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एकंदरीत शवविकास बँक ही पुन्हा नव्याने पुणे
पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.